सेकंड SDM 1. पोर्ट 1 नी क्लाउडला कनेक्ट करा, पोर्ट 2 फायरवॉल सॉरी राउटर आणि पोर्ट 3 ला तुमचा लॅन. ठीक आहे. डिव्हाइस स्टार्ट करा, इंटरनल अंडरले क्रिएट करा, एंड टू एंड पिंग झालं पाहिजे. R4 वरती काय करावं लागेल का? R4 वरती काय करावं लागेल? राउटिंग वगैरे. अंडरले क्रिएट करून ठेवायचं आहे. फायरवॉल टू फायरवॉल तुम्हाला पिंग झालं पाहिजे, तर R4 वरती काही प्रोटोकॉल वगैरे कॉन्फिगर करावा लागेल का? R4 वरती करावं लागेल. जो काय असेल प्रोटोकॉल तुला करावा लागेल का? मोहिनी बरं करावं लागेल R4 वरती काय राउटिंग प्रोटोकॉल. मला 14 to 14 फायरवॉल पिंग झाला पाहिजे. या फायरवॉल मधून मला हा फायरवॉल पिंग झाला पाहिजे. मग मला R4 वरती काय राउटिंग प्रोटोकॉल रन करावा लागेल का? रोहित, प्रज्ञा, ते राउटरला डायरेक्टली करायचं. निलेश, कृष्णा, अरे हा राउटरला हे तिन्ही नेटवर्क डायरेक्टली कनेक्टेड, याच्यावरती काय राउटिंग प्रोटोकॉलची गरज आहे? आता हे तुमचा कोर्स संपल्यानंतर सांगावं लागेल का मला? या R4 ला कुठलं रिमोट नेटवर्क आहे का? फक्त फायरवॉलला रिमोट नेटवर्क कुठला असेल? R1च्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा तुमचा जर फायरवॉल असेल तर याला हे 2 नेटवर्क रिमोट असतील. मग R4 वरती डिफॉल्ट रूट द्यावा लागेल तुमचा हा 14.1 वरती. 14.2 ला त्याचं स्वतःचं कनेक्टेड नेटवर्क सोडलं तर हे दुसरं R4 आणि 14.8 फायरवॉल 3 आणि R4 आणि फायरवॉल 1 हे नेटवर्क त्याला रिमोट आहे. म्हणून R2 ला डिफॉल्ट रूट द्यावं लागेल. म्हणून याला पण डिफॉल्ट रूट द्यावं लागेल. याला काय गरज? तिघांवरती IP द्या. काय घ्याल? हा 14 आहे तर 14चं घ्या. 14.14.14.4 म्हणजे या सगळ्या पोर्टला .4चे IP असतील. हा 2 आणि 4 म्हणून 24, हा 3 आणि 4 म्हणून 34. मग या पोर्टला .4.4.4. ठीक आहे. आणि याला तुम्ही पोर्ट नंबर 2 घेतलाय तर .2 द्या. 14.14.14.2 नंतर 24.24.24.2 आणि 34.34.34.2. ठीक आहे. आणि याच्यावरती डिफॉल्ट रूट देणार पॉइंटिंग टुवर्ड्स हा. पण त्याचा AD कमी ठेवा कारण नाहीतर तो क्लाउड थ्रू जाईल.
त्याचा 5 असतो क्लायंट थ्रू. म्हणून ह्या तिन्ही वरती डिफॉल्ट रूट द्या आणि फायरवॉल टू फायरवॉल तुमचं पिंग झालं पाहिजे. त्याला काय पॉलिसीची गरज नाही आणि काही नाही. फायरवॉल टू फायरवॉल आहे. एकाच नेटवर्कमध्ये कम्युनिकेशनला पॉलिसी लागत नाही. ते काय लॅन टू वॅन काय वॅन टू लॅन नाहीये. एव्हरीथिंग इज पार्ट ऑफ युअर वॅन, so there is no need of a policy. Straight away from firewall to firewall, if default routing is configured on Fortinet, then you should able to ping your branch locations. आणि मग त्याच्यानंतर आपण LAN to LAN कम्युनिकेशन बघू. तुम्ही याच्या अगोदर ते IPsec केलंय ते पॉइंट टू पॉइंट केलंय. पॉइंट टू पॉइंट टेम्पलेट बेस, पॉइंट टू पॉइंट राउटिंग बेस आणि पॉइंट टू पॉइंट पॉलिसी बेस. पण दुसरे जे दोन होते नंतरचे दोन ते तुम्ही प्रॅक्टिकली फेज 1 फेज 2 कॉन्फिगर केलंय मॅन्युअली. हे तुम्ही जे काय करताय तर हब अँड स्पोक करताय.
स्लॅश 8 घ्या. मधले जेवढे नेटवर्क्स आहेत ना, स्लॅश 8 घ्या. ते 34, 24, 14 आहेत ना, स्लॅश 8 राउटरवरती पण स्लॅश 8 ठेवायचा. इथेही स्लॅश 8. 24 घेतला असेल तर राहू द्या मग 24. हा ठीक आहे, राहू द्या मग 24. पण मग सगळीकडे राउटरवरती पण आणि समोरासमोर सगळं 24च ठेवा. कितीला द्यायला लागेल? हा मग लहान आहे ना, 1, 2 आणि 3 घ्या. हे 1.0 ते 2.0 आणि इथे 3.0. झालं. पिंग होते एंड टू एंड.
झालं. वहिनी झालं ते 14 वरती एडी कमी ठेव.
डिफॉल्ट टाक. हे लवकर करा. तुम्ही माऊस वापरत जा रे. त्याच्यामुळे 10 मिनिटं एक्स्ट्रा लागतात तुम्हाला. अभिषेक झालं का? झालं का? भरतचं झालं. मोहिनी. पिंग होत नसेल तर आता घरी जावा. त्याच्यामध्ये आता काय राउटिंग आहे का काय आहे? मोहिनी पीसी टू पीसी पिंग होईल का? मग 49 टू 49 तुमचा ब्रांच टू ब्रांच पिंग झालं पाहिजे. फायरवॉल मधून पिंग करा. फायरवॉल टू फायरवॉल पिंग झालं पाहिजे. ते तुमचे लोकेशन्स आहेत. पीसी टू पीसी कसं पिंग होईल त्याच्या लँड मध्ये? त्याला काय राउटिंग नाही काय नाही, ते कसं पिंग होईल? तर ते पिंग झालं असतं तर व्हीपीएन कशाला करायचं होतं मग? कोर्सची करायची गरज नव्हती. झालं फायरवॉल टू फायरवॉल पिंग. ऋषिकेश.
काय अभिषेक चेक करतोस? पिंग झालंय का नाही? प्रज्ञा झालं का तुझं? कृष्ण झालं का? हा म्हणजे झालं का नाही झालं? अश्विनी काय माऊस जर उद्यापासून कोणी आणला नाही ना तर येतच नाही क्लास. 10 मिनिटं एक्स्ट्रा त्याच्यामुळे जातात तुमचे. वायर्ड माऊस किती मिळतो रे? हा 340. वायर्ड त्याच्यापेक्षाही स्वस्त मिळतो. 150 रुपयाला मिळत असेल काहीतरी 150-200 रुपये. ठीक आहे. So now you need to create a communication between branch to HO. काय करावं लागेल? ब्रांच टू HO मध्ये कम्युनिकेशन करायचंय. काय करावं लागेल? काय करावं लागेल? हा म्हणजे VPN. कुठलं VPN शिकताय तुम्ही? त्याच्यामध्ये काय काय बघितलं तुम्ही आतापर्यंत? मॅक बेस पण असतं का? तुम्ही आतापर्यंत जे प्रॅक्टिकल फायरवॉल वरती केले ते पॉइंट टू पॉइंट काय होतं? टेम्पलेट बेस. नंतर तुम्ही काय केलं? पॉइंट टू पॉइंट मॅन्युअल राउटिंग बेस आणि पॉइंट टू पॉइंट मॅन्युअल म्हणजे जिथे तुम्ही फेज 1 फेज 2 डिफाईन करत होता पॉइंट टू पॉइंट मॅन्युअल पॉलिसी बेस. मग टेम्पलेट बेस आणि मॅन्युअल मध्ये काय फरक आहे? टेम्पलेट मध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला फेज 1 फेज 2 पॉलिसी राउटिंग वगैरे काही द्यायची गरज पडत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही मॅन्युअल करता त्यावेळेस तुम्हाला फेज 1 फेज 2 पण द्यावा लागतो, राउटिंग पण द्यावं लागतं, पॉलिसी पण द्यावी लागते. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करणार आहे? पॉइंट टू पॉइंट नाही, हब अँड स्पोक. कारण का तुमचे 2 ब्रांच आहेत आणि एक हेड ऑफिस आहे. मग ते हब अँड स्पोक येणार. ठीक आहे. पॉइंट टू मल्टी पॉइंट. ठीक आहे. So we'll go on your head office. ठीक है. So click on VPN. VPN IPsec tunnel. Create new. आला इथपर्यंत? आता पहिले ज्यावेळेस तुम्ही टेम्पलेट बेस करत होता तसं आपण कस्टमला घेत नव्हतो. Custom, that means you want to configure everything by your own. The policies, routing, as well as if you want to declare all the phase 1, phase 2 parameters, everything if you want to do it manually, then you will click on custom. Otherwise, it will be template based. Hub and spoke जो आहे तो custom नाही करता येत. Hub and spoke is template based. म्हणजे समजा इथे custom ला क्लिक केलं ना तर हब अँड स्पोक केलं किंवा कस्टम असं येतं ते. So hub and spoke is template based. That means there is no need for you to define phase 1, phase 2 routing or policy. ठीक आहे. याला नाव द्यायचो. And this तुमचा हा जो आहे हा तुमचा HO आहे ना म्हणून तो हब राहणार. त्याला स्पोक करू नका. तो बाय डिफॉल्ट हब आहे त्याला हबच राहू दे. ठीक आहे. नेक्स्ट बॅक घ्या एकदा. याच्यावरती त्यांनी काय म्हटलं बघ. द हब अँड स्पोक VPN ला राउटिंग लागेल ना म्हणजे हा लॅन तर ट्रॅफिक तुम्ही कुठे पाठवणार? याच्यावरती पॉलिसी पाहिजे ना आणि राउटिंग पण. मग याच्यावरती पॉलिसी काय असणार? लॅनचं ट्रॅफिक कुठे गेलं पाहिजे? लॅन टू VPN आणि VPN टू लॅन. मग लॅन VPN आणि लॅन
याच्यामध्ये राउटिंग पाहिजे, बाय डिफॉल्ट बॅकएंडला बीजीपी तो बाय डिफॉल्ट यूज करतो, म्हणजे इंटरनल राउटिंग प्रोटोकॉल पण तुम्हाला रन करायची गरज नाही. इथे तुम्ही काय वाचता, द हब अँड स्पोक VPN विल बी सेट बाय युजिंग ऑटो डिस्कवरी विथ BGP एज द राउटिंग प्रोटोकॉल. दॅट मीन्स वी डोंट नीड टू कॉन्फिगर. म्हणजे आता Fortinet वरती ज्या वेळेस तुम्ही हब अँड स्पोक घ्याल तो कंपल्सरी बीजीपीच वापरणार ऍज अ राउटिंग प्रोटोकॉल टू शेअर युअर डिफरंट लॅन नेटवर्क्स. आता याच्यावरती बीजीपी असायची गरज आहे का? याच्यावरती बीजीपी आहे, याच्यावरती बीजीपी आहे, याच्यावरती बीजीपी आहे, याच्या R4 वरती बीजीपी असायची गरज आहे का? कारण R4 इज नॉट माय डिव्हाइस, इट बिलोंग्स टू ISP. तो त्याचा माझा काही संबंध नाहीये. मी जो प्रोटोकॉल रन करतो तो माझ्या लॅन वरती, आणि VPN ओव्हरले हा माझा आहे. अंडरले सर्किटमध्ये कुठेही तुम्ही हात नाही लावत आहे. म्हणजे राउटर टू फायरवॉलचे जे काही लिंक्स आहेत ते अंडरले सर्किट वरती तुम्ही कुठेही काय करत नाहीये. तुम्ही ओव्हरले करताय, ओव्हरले मध्ये तुमचा लॅन वॉन्ट्स टू कम्युनिकेट विथ अनदर लॅन, सो लॅन टू लॅन कम्युनिकेशन विल टेक प्लेस व्हाया VPN. मग तुम्ही जो काही तुमचा स्वतःसाठी जो काही अंडरले ओव्हरले राउटिंग प्रोटोकॉल यूज कराल तो लॅन वरती आणि VPN वरती चालेल. मग तो राउटिंग प्रोटोकॉल तुम्ही RIP, EHRP, OSPF कुठलाही घेऊ शकत होता ज्यावेळेस तुम्ही हे प्रॅक्टिकल सेम राउटर्स वरती गेले. आता तुम्ही फायरवॉल आहे तर फायरवॉल काय म्हणतो, हब अँड स्पोक मध्ये कंपल्सरी बॅकएंडला तो काय जो प्रोटोकॉल वापरेल तो बीजीपी वापरेल. ठीक आहे, मग याला तुम्ही मॅनिपुलेट नाही करू शकत की बाबा तू बीजीपी नको वापरू, तो RIP वापर. ठीक आहे, सो नेम HO हब अँड स्पोक, रोल इज हब. नेक्स्ट, इनकमिंग इंटरफेस म्हणजे याची लिंक कुठून चालू होईल. हा तुमचा पहिला Fortinet फायरवॉल आहे, पोर्ट नंबर 2. पोर्ट नंबर 2 म्हणजे कुठला तुमचा WAN पोर्ट. सो इनकमिंग ट्रॅफिक या पोर्टने ट्रॅफिक येणारी जाणार ना, सो इनकमिंग ट्रॅफिक शुड बी युअर WAN पोर्ट. प्री शेअर्ड की यू नीड टू डिफाईन, तोच एक पॅरामीटर जो डिफाईन करावा लागतो, कारण का तो ऑटोमॅटिक कसा घेईल, तो बाकीचे तो काही 4 असतील ते ऑटोमॅटिक घेईल. निगोशिएटिंग पॅरामीटर, सो 1 2 3 4 5 6. पासवर्ड एनिथिंग ऑफ युअर चॉईस, पण तो सेम ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट, टनल IP ऍड्रेस तो बाय डिफॉल्ट घेतोय 10.10.1.1. जर तुम्हाला काही वेगळं वाटलं, म्हणजे टनलला पण आपण IP देतो ना, ज्यावेळेस तुम्ही राउटर वरती क्रिएट करायचा तेव्हा इंटरफेस टनल 1 IP ऍड्रेस, आणि मग टनल सोर्स आणि टनल डेस्टिनेशन डिफाईन व्हायचा. इथे टनलला जो IP ऍड्रेस आहे तो बाय डिफॉल्ट तो ह्याच नेटवर्क मधला घेतो. जर तुम्हाला वाटलं असेल काही वेगळं काही घ्यायचं असेल तर तुम्ही डिफाईन करू शकता, ठीक आहे, नाही काही चेंज केला तरी चालेल. सो टनल IP आणि रिमोट IP, रिमोट IP पण त्यांनी बाय डिफॉल्ट घेतलं. ठीक आहे, तर टनल IP लेट्स से व्हॉटएव्हर 1.1. ठीक आहे, नेक्स्ट, आता तुमचा लोकल नेटवर्क तुम्ही ऍड करता. ठीक आहे, सो लोकल इंटरफेस इज नथिंग बट युअर लॅन. लॅनला क्लिक केलं, ऑटोमॅटिक त्यांनी त्याचं नेटवर्क घेतलं, बरोबर. आता खाली स्पोक आहे, स्पोकला त्यांनी बाय डिफॉल्ट एक IP डिफाईन केलं 10.10.1.3. तुम्हाला किती स्पोक पाहिजे, 2 स्पोक पाहिजे, कारण का 2 ब्रांच आहेत. मग इथे अजून एका प्लसला क्लिक करायचं, तो ऑटोमॅटिक दुसऱ्या स्पोकचा पण IP म्हणतो हा घेणार आहे मी. तुम्हाला जर चेंज करायचं आहे तर तुमचा गोष्ट आहे, पण तो बाय डिफॉल्ट सांगतो की 10.10.1.1 मी टनल 1 ला घेतलाय, म्हणजे HO ला घेतलाय, तर 3 आणि 4 मी एका स्पोकला घेईन, दुसऱ्या स्पोकला मी 1.4 घेईन. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला असं काही मॅनिपुलेट करायची गरज नाही. AS नंबर जो वापरतो BGP आहे ना 65400, बाय डिफॉल्ट हा सगळ्या ब्रांच वरती तोच घेणार, म्हणजे हे कुठल्या टाईपचं झालं राउटिंग, IBGP झालं. ठीक आहे, काही नाही, याला आता बाकी काही द्यायची गरज नाही, नेक्स्ट करायचं. ठीक आहे, परत एकदा बॅक घेऊन बघू. ठीक आहे, बाकी काही नाही, नेक्स्ट करायचं. ही स्क्रीन तुमच्याकडे येईल, परत एकदा क्रिएटला क्लिक करायचं. क्रिएटला क्लिक केलं, हा असा विंडो येईल तुमच्याकडे. ठीक आहे, याच्यामध्ये खाली 2 ऑप्शन्स तुम्हाला दिसतील, स्पोक 1 साठी एक की दिसते आणि स्पोक 2 साठी एक की दिसते. या कीज तुम्हाला इथे दिसत असतील. आता ज्यावेळेस तुम्ही स्पोक 1 ला कॉन्फिगर करायला जाणार तेव्हा ही की तिथे कॉपी पेस्ट करावी लागते. स्पोक 2 ज्यावेळेस कॉन्फिगर करायला जाणार त्यावेळेस स्पोक 2 ची हिथली की उचलायची,
कॉपी करायची आणि तिकडे जाऊन पेस्ट करायची. आता कॉपी कशी करायची, इथे जो आहे ना आयकॉन, याला क्लिक करायचं. मला स्पोक 1 पहिले मी कॉन्फिगर करणार आहे, म्हणून स्पोक 1 ची की मी कॉपी पेस्ट, तो बाय डिफॉल्ट कॉपी पेस्ट कॉपी करतो. तो तुम्हाला फक्त इथे क्लिक करायचं. ठीक आहे. आता माझा दुसरा स्पोक 1 कुठला आहे, हा वरचा आहे. ठीक आहे. मग ह्या डिव्हाइस वरती जाणार. याच्यामध्ये व्हीपीएन, बाकी तुम्ही अंडरले वगैरे क्रिएट केलं तो काय परत करायची काय गरज नाही. आयपीसेक क्रिएट न्यू, आयपीसेक टनल. नाव द्या तुम्ही, काय देता, लेट्स से पुणे. ठीक आहे. हा पण तुमचा हब अँड स्पोक असणार आहे, पण याच्यामध्ये रोल जो आहे तो स्पोक राहणार. बरोबर. रोल जो आहे तो स्पोक राहणार. आता स्पोक क्लिक केल्यावर तुम्हाला खाली विचारतो कॉन्फिगरेशन की, तिथे क्लिक करायचं आणि कंट्रोल व्ही करायचं, म्हणजे ती पेस्ट होईल की. बरोबर. आणि इथे अप्लायचं टॅब आहे शेजारी, ते प्रेस करायला विसरू नका, नाहीतर ती की अप्लाय होणार नाही. इथे अप्लायला क्लिक करायचं, राईट हँड साइडला येईल कॉन्फिगरेशन अप्लाइड. ठीक आहे. 1-2 वेळा तुम्हाला वाटलं तुम्ही करू शकता. केलं. आता नेक्स्ट. आता इथे प्री शेड की तुम्हाला डिफाईन करावं लागेल, जी काय तुम्ही घेतली होती 1 2 3 4 5 6. हे बघ, त्यांनी टनलचा आयपी आपण रिमोट एंडचा आयपी आपण सांगितला नाही, त्यांनी बाय डिफॉल्ट घेतलाय 14.14.14.2. ठीक आहे. तो काही चेंज करायची गरज नाहीये. आउटगोईंग इंटरफेस वॅन मधूनच गेलं पाहिजे, त्यांनी बाय डिफॉल्ट घेतले, फक्त प्री शेड की आपण एंटर केली. नेक्स्ट. इथे टनलचा आयपी त्यांनी स्वतःहून घेतलाय 1.3, रिमोट आयपी 1.1. इथेही नेक्स्ट. लोकल इंटरफेस तुमचा लॅन, आणि त्याचा नेटवर्क बाय डिफॉल्ट तो घेईल एकदा लॅन सिलेक्ट केला. ठीक आहे. इथे जर बघितलं तर याचा ES त्यांनी तोच घेतलाय 65400. ठीक आहे. नेक्स्ट. क्रिएटला क्लिक केलं की तुमचा टनल क्रिएट होईल. VPN हॅज बीन सेटअप. बरोबर. असं येईल. तर ज्यावेळेस तुम्ही HO ला जावा, HO मध्ये टनलला क्लिक केलं तर हे ग्रीन दिसेल. HO मध्ये VPN मध्ये IPsec टनलला क्लिक केलं तर हे ग्रीन दिसेल तुम्हाला. ठीक आहे. मग आता तुम्हाला स्पोक 2 कॉन्फिगर करायचा, मग त्याला पण की लागेल. याला क्लिक करायचं. ठीक आहे. HO वरती की आहे ना ती, तिथे क्लिक केलं. इथे बघ, आता पहिले कसं होतं, तुम्ही ओके करायच्या अगोदर ती की कॉपी केली होती. आता ओके केल्यानंतर तुम्हाला ही असं दिसेल ना. मग याला क्लिक केलं तर मला की कुठून उचलायची, तर हा 10.10.1.4 आहे ना, इथे कॉन्फिगरेशन की व्ह्यू आहे. इथे क्लिक केलं, मग ती कॉन्फिगरेशन की असेल, ती की कॉपी करायची. 10. ठीक आहे. ही कॉपी करायची, याला ओके करून टाका. कम टू नेक्स्ट स्पोक. VPN, IPsec tunnel, create new IPsec tunnel. Let's say Chennai. Let's say Chennai. Hub and spoke. रोलला स्पोक. कीच्या इथे की पेस्ट कर आणि कीला अप्लाय करायला विसरू नका. हब अँड स्पोक, रोल स्पोक, पेस्ट द की अँड अप्लाय. राईट हँड साइडला येतं ब्ल्यू मध्ये कॉन्फिगरेशन अप्लाइड म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट. प्री शेअर्ड की, everyone will have to maintain the same thing. ठीक आहे. टनलचा रिमोट IP you have taken 14.2 which is right.
नेक्स्ट यांनी स्वतःला 10.1.1.10.10.1.4 घेतलाय आणि रिमोट एंडचा म्हणजे हबचा 10.10.1.1 आहे. नाव जस्ट ऍडव्हर्टाइज युअर लोकल नेटवर्क. ठीक आहे. नेक्स्ट केलं क्रिएट. व्हीपीएन आपले दोन्ही. आता एचओ साईडला जावा. एकदा या साईडला तो एकच व्हीपीएन दाखवतोय. एक दाखवेल का दोन दाखवेल? दोन स्पोक कनेक्ट केले ना आपण. एक दाखवेल का दोन दाखवेल? हा, कारण का हेड ऑफिस आहे ना, इथे एकच दाखवणार तुम्हाला. आणि तुमच्या स्पोक साईडला जर तुम्ही टनलला बघितलं तर त्याच्या रिस्पेक्टिव्ह एक एक टनल दाखवेल. जो त्याचा क्रिएट केलेला आहे तो ग्रीन दाखवेल तुम्हाला. ठीक आहे. आता डॅशबोर्ड वरती जावा आणि मॉनिटरिंग मध्ये टनल घ्या, म्हणजे व्हीपीएन जो तुमचा आयपीसेक आहे ना, मॉनिटरिंग मध्ये आयपीसेक घ्या. डॅशबोर्ड मध्ये ज्यावेळेस तुम्ही आयपीसेक मॉनिटर कराल त्यावेळेस तुम्हाला इथे दोन दाखवतील. क्रिएट ने दोन अप झाले टनल. ठीक आहे. एक पॉइंटिंग टुवर्ड्स 24.2 which is your Pune, one pointing towards 34.2 which is towards your Chennai. दोन टनल क्रिएट झाले. ठीक आहे. आता तुम्हाला याचं राउटिंग पण बघायचं असेल तर डॅशबोर्ड वरती प्लसला क्लिक करा आणि राउटिंगचा जो खाली नेटवर्क मध्ये राउटिंग आहे त्याला क्लिक करून ऍड राउटिंग करा. याच्या टेबलमध्ये याला दोन्ही नेटवर्क दिसले पाहिजे, ते 2 चे आणि 3 चे थ्रू बीजीपी. 2 आणि 3 दोन्ही दिसले पाहिजे थ्रू बीजीपी. असं आलं पाहिजे टाईप बीजीपी, म्हणजे याला बीजीपी मुळे याला हे दोन्ही नेटवर्क्स कळाले. ठीक आहे. सेम तुम्ही कुठल्याही स्पोक वरती जाऊन चेक करा. डॅशबोर्ड वरती राउटिंग ऍड करा आणि स्पोक वरती जाऊन राउटिंग चेक करा. ठीक आहे. आले सगळे. आता तुम्ही एंड टू एंड लॅन टू लॅन पिंग करा, पीसी टू पीसी. तुम्हाला एचओचा आयपी पण पिंग झाला पाहिजे आणि दुसऱ्या ब्रांचचा पण पिंग झाला पाहिजे. एचओच्या पीसी वरून चेक करा. एचओच्या पीसी वरून स्पोक पिंग होतात का? स्पोक वरून एचओ होतोय. स्पोक वरून एचओ, स्पोकच्या पीसी वरून एचओचा पीसी. तो करू शकतो. घरी जाऊन नीट कर.
काय नाही नाही काय नाही होत. कुठल्या पीसी पासून कुठला पीसी स्पोक टू एच झालं पाहिजे ना. हम्म काय हे स्पोक टू एचओ किती लोकांचं झालं. स्पोक टू एचओ ह्याच स्पोक टू एचओ सौरव अरे माझ्या बरोबरच करताय ना मग किती स्लो करून काय झालं तुम्हाला पिंक का नाही होते. मोहिनी तुझं डाऊन टेबल मध्ये दिसतात नेटवर्क्स. हा मोहिनी स्पोक टू एचओ दोन्ही स्पोक टू एचओ झालं पाहिजे. स्पोक टू स्पोक पण झालं पाहिजे. ठीक आहे. सो एचओ टू स्पोक का होत नाही हे तुम्ही टेम्पलेट बेस केलं. त्याच्यामध्ये त्यांनी ऑटो मध्ये काय काय केलं असेल. बॅकएंडला त्यांनी ऑटो मध्ये काय काय केलं. ज्यावेळेस व्हीपीएन नसतं त्यावेळेस तुम्ही काय काय करता. काय काय करता तुम्ही. राउटिंग कॉन्फिगर करतो. अजून काय करता. ते यांनी तुमच्यासाठी स्वतः केलं बीजीपी. ठीक आहे. अजून राउटिंगच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता. फायरवॉल आहे ना. मग पॉलिसी करता ना. मग ती पॉलिसी यांनी तुमच्यासाठी क्रिएट केली असणार. तुम्ही स्पोक वरती जावा. स्पोक वरती पॉलिसी अँड ऑब्जेक्ट मध्ये फायरवॉल पॉलिसीला क्लिक करा. त्यांनी स्वतःहून बाय डिफॉल्ट 2 पॉलिसी क्रिएट केले तुम्हाला दिसतील. चेक कर. लँड टू पुणे म्हणजे तुमचं टनल आहे. व्हीपीएन आहे. लँड टू व्हीपीएन आणि व्हीपीएन टू लँड हे आपण नाही क्रिएट केलेलं. ते बाय डिफॉल्ट त्यांनी केले. दुसऱ्या स्पोकला जरी गेला तिथेही तुम्हाला दिसेल चेन्नई टू म्हणजे टनल टू लँड, लँड टू टनल. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही हेड ऑफिस कडे येता तिथे चेक करा. तिथे जर तुम्ही चेक केलं तर तिथे तुम्हाला
HO2 लॅन दिसतं, म्हणजे बाहेरून टर्न मधून लॅन मध्ये येईल, पण लॅन मधून टर्नला काही जाणार नाही. मग ज्यावेळेस तुम्ही टेम्पलेट बेस करणार त्यावेळेस बाय डिफॉल्ट तो लॅन टू टनल ची पॉलिसी क्रिएटच करत नाही. का? कारण तुम्ही सर्व्हरनी कधी स्पोकला ऍक्सेस कधी करत नाही, तुम्ही स्पोकनी सर्व्हरला ऍक्सेस करता. त्याच्यामुळे हेड ऑफिसच्या साईडनी कशाला पिंग केलं पाहिजे त्या स्पोकला? म्हणून हेड ऑफिस मधून कुठलंही ट्रॅफिक बाहेर नाही गेलं पाहिजे, तिथून जनरेट झालेलं ट्रॅफिक बाहेर नाही गेलं पाहिजे. बाकीकडून जे ट्रॅफिक येईल ते तिथून बाहेर, म्हणजे जे ट्रॅफिक येईल त्यांनी यांनी सांगितलं ना HO2 टनल मधून लॅन मध्ये घे. पण लॅन मधून एखादा तुम्ही पिंग जनरेट केलं तर त्याचं ट्रॅफिक येण्यासाठी त्यासाठी काही पॉलिसीच नाही. हा, तुम्ही आता स्वतःच एक पॉलिसी क्रिएट केली लॅन टू HO तर होईल ते. तुम्ही इथे जायचं, स्वतःच एक क्रिएट न्यू करायचं, लॅन टू HO टाकायचं, मग लॅन मध्ये इंटरफेस लॅन घेणार आणि डेस्टिनेशन काय घेणार? HO घेणार, टनल घेणार आणि सोर्स ऑल डेस्टिनेशन ऑल ओके. मग त्या केसमध्ये तुम्हाला ते पिंग होईल, ते तुम्ही घरी करून बघू शकता. ठीक आहे, ठीक आहे. ही गोष्ट त्यांनी आपल्यासाठी मॅन्युअल केली, म्हणजे सॉरी बाय डिफॉल्ट टेम्पलेट बेस्ड केली. त्यांनी राउटिंग प्रोटोकॉल पण कॉन्फिगर केला आपल्यासाठी. सो विल क्लिक ऑन नेटवर्क अँड विल क्लिक ऑन BGP. काय त्यांनी कॉन्फिगर केलंय बघू. बाय डिफॉल्ट ही हॅज टेकन AS नंबर 65400. ठीक आहे. नेबर्स त्यांनी ऑटोमॅटिक घेतले, ज्यावेळेस तुम्ही टनलचे IP टाकले त्याच वेळेस त्यांनी ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय केलं की हे 2 नेबर असतील. ते दोन्ही नेबरचे IP त्यांनी घेतले, दोघांना सेम AS मध्ये टाकलं, म्हणून IBGP नेबर झालं. आणि सर्वात खाली आला तर हे नेटवर्क त्यांनी ऍडव्हर्टाइज केले नेटवर्क्स मध्ये. आपण प्रोटोकॉल BGP कॉन्फिगर करताना काय करतो? राउटर BGP 65400, नेबर 1.3, रिमोट AS आणि जे नेटवर्क ऍडव्हर्टाइज करायचंय ते नेटवर्क डिफाईन करतो. मग हा BGP ला बॅकएंडला टेम्पलेट बेस असल्यामुळे तू स्वतःच कॉन्फिगर कर. ठीक आहे. ठीक आहे. सो आता तुम्ही काय केलंय? स्पोक्सला स्टॅटिक IP दिलेत, बरोबर. ऍक्च्युअल मध्ये स्पोकला स्टॅटिक IP नसणार. तुमच्या HO ला फक्त स्टॅटिक IP असेल, म्हणजे तुमचा DMVPN ज्याला आपण म्हणतो. DMVPN म्हणजे स्पोकला जर डायनामिक IP असतील तरी पण तुमचा टनल फॉर्म झाला पाहिजे. मग आता स्पोकला डायनामिक IP द्यावे लागतील तुम्हाला, आणि त्याच्यावरती मग तुम्हाला IPsec करावं लागेल, म्हणजे हे हब अँड स्पोक करावं लागेल. ठीक आहे. मग आता पहिली गोष्ट, या पोर्टला डायनामिक IP द्यायचा कसा? हा, म्हणजे या पोर्टला काय करावं लागेल? या पोर्टला, म्हणजे हा तुमचा फायरवॉलचा जो पोर्ट आहे, समजा लेट्स से हा, ठीक आहे, त्याच्या नेटवर्क मध्ये गेलं, इंटरफेसला क्लिक केलं, हा तुमचा वॅनचा पोर्ट आहे, बरोबर. वॅनचा पोर्ट म्हणजे तुमचा हा पोर्ट. या पोर्टला तुम्ही DHCP वर टाकलं, मग काय होईल? याला ऑटोमॅटिक IP मिळेल. याला समजा मी DHCP वरती केलं, याला ऑटोमॅटिक IP मिळेल. ठीक आहे, समजा याला आपण DHCP वरती करू आणि ओके करू. ठीक आहे. आता या पोर्ट 2 ला ऑटोमॅटिक IP आला पाहिजे. परत मी क्लिक करतो आणि चेक करतो आलाय का. ट्राय करतोय फाइंड आउट करायचं. तुम्ही चेक करा, चेक करा तुम्ही. वॅनच्या पोर्ट वरती जावा आणि चेक करा. DHCP ला क्लिक करायचं, ओके करायचं. DHCP ला क्लिक करायचं, ओके करायचं आणि परत पोर्ट वरती जाऊन चेक करायचं IP घेतला का की बघायचं.
आयपी घेतला की सांगा म्हणजे पुढचं करायला. हा आयपी घेतला पाहिजे ना, मग पुढचं डीएम व्हीपीएनचं प्रॅक्टिकल कसं करायचं? भेटला का आयपी? आता काय करायचं जोपर्यंत याला जोपर्यंत आयपी येत नाही मॅन्युअल डायनामिकली, मग डीएम व्हीपीएन कसं चेक करणार? हे तर तुम्ही स्टॅटिक अगोदर दिलं होतं, मग ते व्हीपीएन फॉर्म झाले. आता आयपी डायनामिक पाहिजे, तरी सुद्धा व्हीपीएन फॉर्म झाला पाहिजे. मग तुम्हाला जर आयपीच मिळत नाही तुमच्या फायरवॉलला, तर तुम्ही डीएम व्हीपीएन कॉन्फिगर कसं करणार? हा रोहित, सांग काहीतरी आता. डोक्याने बधीर असल्यासारखं बोलत जाऊ नका. हे तर नॅटचा काही संबंध आहे? मला या पोर्टला मला आयपी मिळाला पाहिजे डायनामिकली. आतापर्यंत तुम्ही स्टॅटिक दिले आणि व्हीपीएन फॉर्म केलं, पण स्पोकला स्टॅटिक असणार आहे का लाईव्ह सिनारिओ मध्ये? स्पोकला तुमचे डीएमबी म्हणजे ब्रॉडबँड वाली लिंक असणार आहे. ब्रॉडबँड इथेही ब्रॉडबँडच असेल, पण इथे ब्रॉडबँड स्टॅटिक पब्लिक आयपी असेल, इथे ब्रॉडबँड डायनामिक पब्लिक आयपी असणार. मग आता हा आयपी रोज चेंज होईल. मग तुमचं आयपी सेक अप राहिलं पाहिजे तरी सुद्धा, आयपी चेंज झाला तरी सुद्धा. पण आता याला जर तुमचा डायनामिक आयपी येतच नसेल, तर कसं त्याच्यावरती डीएम व्हीपीएन चेक करणार, चालतंय का नाही? हा आता या केसमध्ये काय करावं लागेल? हा म्हणजे या R4 वरती डीएचसीपी करावं लागेल. करा. R4 आहे ना तुमचा आयएसपी, त्याच्यावरती डीएचसीपी कॉन्फिगर करायचा आणि त्याला सांगायचं तू आयपी दे. रेंज तीच ठेवा, वरची 24.24, खालची 34.34. पण पहिला आयपी एक्सक्लूड करा. 1 to 50 द्यायचे नाही कुणाला, किंवा 1 to 200. 1 to 200 ब्लॉक करायचे. 200च्या पुढचा आयपी मिळाला पाहिजे. पहिले एक्सक्लूड कमांड टाकावी लागेल, मग डीएचसीपी कॉन्फिगर करावं लागेल. पहिले एक्सक्लूड, दोन्ही एक्सक्लूड कमांड पहिले जातील. कुठले? 24च्या रेंजचे आणि 34च्या रेंजचे पहिले एक्सक्लूड कमांड जातील, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डीएचसीपी कॉन्फिगर करणार. राउटर वरती कमांड टाकून स्पेस देऊन पुढे अजून एक आयपी. रोहित, हा राउटर आहे, क्वेश्चन मार्क चालतो. पहिले 200 आयपी एक्सक्लूड करा, त्यातला कुठलाही आयपी नाही मिळाला पाहिजे फायरवॉल. डोक्याचा जरा वापर करा आणि करा ते. आयपी ऑटोमॅटिक आलं पाहिजे स्पोकला. एचओला करायचा प्रयत्न करू नका, एचओला स्टॅटिकच असणार.
भेटला का रोहित? तुम्ही इंटरव्ह्यूला अभ्यास केलाय म्हटल्यावर आता DHCP कसं कॉन्फिगर करायचं सांगावं लागेल का? माझा वेळ जाऊ नये म्हणून सांगतो. तुमच्या नादाला लागलं तर अर्धा तास इथंच जाईल. करा पटकन. 2 मिनिटं देतो तुम्हाला. बाकी काय नाही याच्यावरती. फायरवॉल वरती जावा एकदा परत. मॅन्युअल DHCP मॅन्युअल करून बघा. हे रिट्रीव्ह डिफॉल्ट गेटवे फ्रॉम सर्व्हर याला डिसेबल करा. डिफॉल्ट गेटवे आपण मॅन्युअल टाकणार आहे. ऑटोमॅटिक डिफॉल्ट गेटवे आपल्याला नको आहे. रिट्रीव्ह डिफॉल्ट गेटवे फ्रॉम सर्व्हरला डिसेबल करा. फक्त DHCP ला क्लिक करायचं, ओके करायचं आणि चेक करा त्या पोर्टला IP येतोय का नाही. भेटले IP? ठीक आहे. ठीक आहे, आता DHCP म्हणजे काम करते. आता काय करायचं, जे पूर्वीचं कॉन्फिगरेशन आहे ते असल्यामुळे कधी कधी DMVPN चालत नाही. म्हणून टोपोलॉजी वरती या. हे तिन्ही फायरवॉलचं कॉन्फिगरेशन फ्लश करावं लागेल आणि परत सगळं पहिल्यापासून करायचं. राईट क्लिक करा, वाईप. तिन्ही डिव्हाइसचं कॉन्फिगरेशन वाईप करा.
सगळं पहिल्यापासून करावं लागेल, आयपी पासून सगळं. परत स्टार्ट करून ऍक्सेस घेऊन परत सगळं आयपी पासून सगळं पहिल्यापासून. नुसतं डिव्हाइस बंद करून चालू करू नका, कॉन्फिगरेशन तसंच राहतं ते. एससीची टोपोलॉजी अशी काढली, तुलाच कळणार नाही तू काय करतोस. पीसीचं काय संबंध, असं क्लिअर कट ना, असं दिसलं पाहिजे ना तुला. सगळं असं घेतलंय त्यांनी. त्याला काय करायचं, यातला हब कुठला, स्पोक कुठला.
त्यातच 10 वेळा कॉन्फिगरेशन करायला चुकणार.
अंडरले झाले. आयपी घेतली का तुमच्या DHCP ने? मोहिनी आयपी घेतला का? कृष्णा मग आता काय करायचं? मग आता करायचं काय? आता घरी जायचं. ठीक आहे. अंडरले तुमचा क्रिएट झाला, अंडरले तुमचा पिंग झाला पाहिजे. अंडरले पिंग झाल्यावर तुम्ही काय करणार?
ठीक आहे. तुमच्या व्हॅन पोर्टला आयपी दिसलं पाहिजे, दोन्ही स्पोकला, व्हॅन पोर्टच्या दोन्ही स्पोकला आयपी दिसलं पाहिजे. स्टॅटिक रूट तुम्ही दिला असेल त्याचा एडी कमी करून तर ते पिंग होईल, नाही तर नाही होणार. ठीक आहे. आता या अंडरला तुमचा रेडी आहे. आता याच्यावरती तुम्हाला आयपी सेट करायचं. व्हीपीएन एचओ ला व्हीपीएन आयपीसेक टनल, क्रिएट टनल, आयपीसेक एचओ, हब अँड स्पोक. या साईडला हबच आहे त्यामुळे इथे काही चेंज करायची गरज नाही, फक्त एचओ हब अँड स्पोक. नेक्स्ट, इनकमिंग इंटरफेस वॅन, प्री शेड की 1 2 3 4 5 6. नेक्स्ट, टर्न आयपी तोच आहे 10.1, आपल्याला काही चेंज करायची गरज नाही त्याच्यामध्ये पण. नेक्स्ट, लोकल इंटरफेस लॅन डिफाईन करावं लागेल, त्यामुळे लॅन आणि लॅनचं नेटवर्क बाय डिफॉल्ट तो घेईल. स्पोक 2 क्रिएट करावं लागतं. स्पोक 1 बाय डिफॉल्ट तो म्हणतो 1.3. स्पोक खाली प्लसला क्लिक केलं तर स्पोक 2 पण क्रिएट होईल. नेक्स्ट, क्रिएट केलं, दोन तुम्हाला कीज मिळतील, स्पोक 1 साठी आणि स्पोक 2 साठी. स्पोक 1 ची की कॉपीला क्लिक करायचं आणि स्पोक 1 वर जायचं. तिथे आयपीसेक क्रिएट करायचं, आयपीसेक व्हीपीएन मध्ये आयपीसेक, क्रिएट न्यू आयपीसेक टनल. नाव लेट्स से पुणे. Hub and spoke. This side it should be spoke because it's branch. ती की कॉपी केलेली इथे करून पेस्ट करायची. अप्लायला क्लिक करायला विसरू नका. And then next, pre-shared key, enter what you have taken on the hub. Next, टर्न आयपीज आणि रिमोट काही चेंज करायची गरज नाही. लोकल नेटवर्क इज युअर लॅन. बाय डिफॉल्ट लॅन पोर्ट घेतला तर लोकल नेटवर्क घेईल. नेक्स्ट, क्रिएट. तो व्हीपीएन तुमचा अप येईल. नाव दुसरा स्पोक, त्याच्यावरती परत आयपीसेक व्हीपीएन, क्रिएट न्यू आयपीसेक टनल चेन्नई. हब अँड स्पोक हे इज अनदर ब्रांच, सो इथे पण तुम्ही स्पोकच घेणार. आता की परत पहिल्या ठिकाणी जाऊन कॉपी करावी लागेल. सेकंड स्पोकची की कॉपी करा आणि दुसऱ्या स्पोक वरती जाऊन ती पेस्ट करा, अप्लाय करा. नेक्स्ट, shared key should be same. Turn IP, we want the same thing. Remote is 1.1, which is right. So next, specify the local network which you want to advertise. So LAN port, he will automatically take the local network. Next, create. आता तुमच्या दोन्ही साईडला डायनामिक आयपी आहेत तरी तुमचा व्हीपीएन अप आला पाहिजे. डॅशबोर्ड वरती जेव्हा तुम्ही प्लस मध्ये जाऊन आयपीसेक आणि राउटिंग दोन्ही प्लस मध्ये जाऊन ऍड करा. आयपीसेक मध्ये तुम्हाला दोन्ही टर्नल पाहायला दिसतील. आपण कॉन्फिगरेशन वाईप केलं होतं त्यामुळे जुने कॉन्फिगरेशन काही नाहीये, ते तुम्ही नव्याने जे काही क्रिएट केलंय दोन्ही टर्नल आप येतील. राउटिंग मध्ये तुम्हाला दिसेल दोन्ही नेटवर्क्स त्याला बीजीपी थ्रू कळतील. ठीक आहे. लॅन टू लॅन पिंग करा पटकन. आता तुमचं HO2 होणार नाही, पण दुसऱ्या लॅन मधून बाकीचे दोन्ही पिंग होतील. ठीक आहे. क्लिअर आहे. आता डायनॅमिक आयपी चेंज झाला तरी पण टर्न परत आपल्याला पाहिजे. ठीक आहे.
आता डायनॅमिक आयपी म्हणजे याचा आयपी आपल्याला चेंज करावा लागेल. आता जो आयपी यांनी घेतलाय आयपी लेट से 202 आहे आणि याचा आयपी जो आहे तो डीएचसीपी थ्रू घेतलाय तो 201 आहे. हा आयपी बदलला तरी आपल्याला कुठे काय कॉन्फिगरेशन चेंज करायची काही गरज नाही पडली पाहिजे. आता हा आयपी बदलायचा कसा, तर राउटरला सांगायचं वेगळा रेंजचा आयपी दे. आता काय करायचं, तुम्ही R4 वरती आला, आता आपण त्याला काय सांगितलंय की ही रेंज एक्सक्लूड कर, बरोबर ना. त्याला आता सगळ्यांचं 24.1 to 24.230 एक्सक्लूड कर आणि त्या साईडला तुम्ही परत रिफ्रेश कराल त्यावेळेस ते नवीन दिला पाहिजे. मग आता काय करायचं, राउटर वरती जाऊन ही कमांड काढून टाकायची, नो आयपी DHCP excluded address 24.24.24.1 space 24.24.24.200 ही पण काढून टाका आणि 34.34.34.1 space 34.34.34.200 ठीक आहे. आणि नवीन पूल म्हणजे नवीन आयपी डिफाईन करा की हे एक्सक्लूड करा. पूल तो आहे असाच राहील. आयपी DHCP ठीक आहे. ही अप एरो की परत घेतो, सुरुवातीला नो काढून टाकू आणि आता सांगायचं की तो एक्सक्लूड कर. परत ते टाईप करायची गरज नाही, 230 ठीक आहे. आणि 24चा परत फाइंड आउट करा कुठे, यातली नो काढून टाका आणि जो 24चा आहे त्याला पण सांगा 230. एकदा शो रन करून चेक करा. तुम्ही 1 to 230 एक्सक्लूड केले आणि सेव्ह करायला विसरू नका, घरी गेल्यावर ते दिसायचं नाही. म्हणजे आता तुम्ही DHCP सर्व्हरला सांगितलंय की नाव यू कॅनॉट गिव्ह 34.1 to 34.230, यू हॅव टू गिव्ह अबाउट 230 ठीक आहे. मग ह्या साईडला तुम्ही गेलं, आता तुम्हाला काही करायचं नाही, स्पोक वरती जायचं, फक्त आयपी रिफ्रेश करायचं. म्हणजे काय, हा जो आहे 24.202 याला क्लिक करायचं, याला मॅन्युअल वरती क्लिक करायचं, ओके करायचं. मॅन्युअल DHCP इथंच केलं तर होणार नाही, ते मॅन्युअल करायचं, ओके करायचं, नंतर परत त्याला क्लिक करायचं. आता DHCP करायचं, डिफॉल्ट रूट हे बाय डिफॉल्ट बघा डिसेबल पाहिजे आणि आता ओके करायचं आणि परत आता चेक करायचं त्याला आयपी कुठला मिळतो. 231 आला. आता तरी सुद्धा तुमचं VPN अप आला पाहिजे ठीक आहे. दुसऱ्या साईडला पण तेच करू. वॅन पोर्ट जो आहे त्याला एकदा मॅन्युअलला क्लिक करायचं, ओके करायचं, मग परत त्याच वॅन पोर्ट वर जायचं, त्याला DHCP करायचं, ओके करायचं. मग आता त्या वॅन पोर्टला जाऊन आयपी कुठला मिळतो तो चेक करायचा. याचा असं आपण का करून बघतो, कारण का लीजला एका दिवसापेक्षा कमी नाही करता येत, नाही तर आपण 5 मिनिटाचा लीज दिला असता, 5 मिनिटांना त्याला दुसरा आयपी मिळाला असता. त्याच्यामुळे आपला तो जो एक्सक्लूड करून चेक करून मग तो दुसरा आयपी घेतोय. मग आता दुसरा आयपी मिळाल्यानंतर आता तुम्ही हा जो 48 तुमचा स्पोक आहे, सॉरी हब आहे, हब वरती IPsec मध्ये रिफ्रेश करा. डॅशबोर्ड वरती तुम्ही IPsec मॉनिटरला क्लिक करा. तिकडे दिसतात तुम्हाला दोन, याला रिफ्रेश करा. इथे सिम्बॉल आहे बघा या साईडला, याला रिफ्रेश करा. आणि एकदा लँड टू लँड पिंग करून चेक करा, PC टू PC ते पिंग होत असेल ठीक आहे. आता याच्या 48 चे CLI कमांड पण आहे. तर एक तर BGP बघायचं असेल, BGP नेबरशिप,
get router info BGP summary. get router info BGP summary फक्त तिथे दाखवतो. न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, याचा अर्थ नेबरशिप फॉर्म झाली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला आयपी चेक करायचं, कमांडनी चेक करायचं. तर काय करणार, गेट राउटर info get VPN status. Get VPN IPsec channel. Summary. Get VPN IPsec tunnel summary. इथे तो दाखवतो 2 टनल आहे, 24.231 आणि 34.231 बरोबर. अजून याची कमांड असेल तो VPN IPsec टनल डिटेल्स बघू. डिटेल्स वरती तुम्हाला दाखवेल लोकल काय आहे, रिमोट गेटवे कुठला आहे, देन ट्रॅफिक वगैरे की कुठली वापरली आहे, लाईफ टाइम किती आहे, MTU किती आहे, नंतर इन्क्रिप्शन अल्गोरिदम कुठला वापरलाय, ऑथेंटिकेशन अल्गोरिदम कुठला वापरलाय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्स मध्ये दिसतील. याच्यामध्ये अजून एक कमांड आहे ती बघावी लागेल. get router info एक IKE ची एक कमांड आहे ती तुम्हाला गुगल वरती मिळून जाईल. गेट राउटर गेट IPsec टनल टनल लिस्ट मध्ये तुम्हाला एक मिळून जाईल. गेट IPsec टनल लिस्ट किती टनल क्रिएट आहेत, कुणाबरोबर क्रिएट आहेत, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. याच्यामध्ये एक IKE ची एक कमांड आहे ती फक्त तुम्ही एक शोधा. गेट राउटर
ठीक आहे. IKEA ची जी फेज 1 चे पॅरामीटर बघण्यासाठी पण एक कमांड आहे. गेट आयपीचे काय माहित नाही, पण ती एकदा कमांड चेक करून ते पण पॅरामीटर तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर इवन इफ यू आर हॅव्हिंग डायनॅमिक आयपी स्टील यू कॅन फॉर्म VPN टनल. फक्त आता ही जी एक CLI कमांड आहे, आईक व्हर्जन 1 चेक करायची, ती फक्त तुम्हाला एकदा गुगल करून बघा, नाही तर ती मी उद्या शोधून तुम्हाला सांगतो. यातले ह्या कमांड्स तुम्ही बघू शकता. कुठल्या? एक तर BGP साठी गेट राउटर इन्फो BGP समरी. त्याच्यानंतर गेट VPN IPsec टनल समरी, ती एक तुम्ही चेक करू शकता. गेट VPN IPsec टनल डिटेल्स एक बघू शकता. तर 3 कमांड तरी तुम्ही आता चेक करू शकता. आईकची जी कमांड आहे ती काय? गेट VPN IPsec. अरे हे वरती IP दिसलंच नाही, एवढ्या वेळेस टाकलं मी. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला या कमांड मध्ये दोन्ही दिसतात. आईक सिक्युरिटी असोसिएशन आणि IPsec, म्हणजे हा फेज 1 आहे. ही कमांड काय इम्पॉर्टंट आहे? गेट VPN आईक गेटवे, याच्यामुळे तुम्हाला कळतं की तुमचे फेज 1 आणि फेज 2 दोन्ही अप आहेत का नाही. मग याच्यामुळे तो काय सांगतो, सोर्स कुठून स्टार्ट होते, डेस्टिनेशन कुठे स्टार्ट संपते, UDP पोर्ट नंबर कुठला वापरतोय, आईक सिक्युरिटी असोसिएशन एस्टॅब्लिश्ड 1 and IPsec that means phase 2 also established 1. मग याच्यामुळे तुम्हाला ते प्रपोजलचे पॅरामीटर्स पण दिसतात. इन्क्रिप्शन कुठला आहे, ऑथेंटिकेशन कुठला आहे, परत तुमचा लाईफ टाइम किती आहे, परत तुमची की DPL म्हणजे, पण तुम्हाला प्रायव्हेट की दिसत नाही, ती तुम्ही मॅन्युअल कॉन्फिगर केली. ठीक आहे. आणि तेच दुसऱ्या डिव्हाइस बरोबर ते सगळे परत दाखवेल. कारण का हा HOचा डिव्हाइस बघता तुम्ही, HO वरती तर 2 टनल दाखवणं. एक विथ रिस्पेक्ट टू 14.14.24.32.31 आणि एक विथ रिस्पेक्ट टू 34.231. म्हणजे सगळे प्रॅक्टिकल करायचे, आउटपुट वगैरे सगळं चेक करायचं. ठीक आहे. आणि उद्या मला दाखवायचं. तो IP चेंज कोण पण दाखवायचा, DM VPN फॉर्म झालेलं. रेकॉर्डिंग आहे, ते बघून करा. फक्त R4चं कॉन्फिगरेशन जे आहे ते एकदा सेव्ह करायला विसरू नका. बाकी कॉन्फिगरेशन तुम्ही वाईप आउट असंही करावं लागेल, कारण ते परत तुम्हाला पहिल्यापासून करायचं.